पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक. ज्योती मल्होत्राप्रमाणेच पंजाब आणि हरियाणातील युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश. हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानमधील शीख बोर्डावर नियुक्तीचं आश्वासन तसंच युट्यूबवरचे फॉलोअर्स वाढवण्याचं आमिष. ज्योतीनं आयएसआय एजंटसह चीनची सफर केल्याची माहिती. व्हिसासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं. अटक करण्यात आलेला हेर तारीफची चौकशीत कबुली. भारतीय हवाई दल तळाच्या फोटोची मागणी केल्याचाही जबाब. भारतीय हवाई दलाचा पाकच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला नाही. संसदीय समितीच्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींची माहिती. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर होतं पाकिस्तानच्या निशाण्यावर. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकचा डाव धुळीस. भारतीय लष्कराकडून पुरावे सादर. युद्धविरामाच्या स्थितीत जल्लोष नको. अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. कुणी काहीही बोललं तरी तिरंगा यात्रा निघणारच. भाजपकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर. ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच का कळवलं? राहुल गांधींचा परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना सवाल. कारवाईपूर्वी नव्हे तर ऑपरेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात सूचना दिली. परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनाची परिस्थिती कोरोना काळापेक्षाही गंभीर. 90% पर्यटकांकडून बुकिंग रद्द. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना मोठा आर्थिक फटका. पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या बांगलादेशला भारताचा मोठा दणका. बांगलादेशात निर्यातीसह काही वस्तूंच्या आयातीवर भारताकडून बंदी. डोनाल्ड ट्रम्प व्लादिमीर पुतीन थोड्याच वेळात फोनवरून चर्चा करणार. रशिया युक्रेन युद्ध संपवण्याचा आग्रह करणार. ट्रम्प पुतीन यांच्या भूमिकेकडे लक्ष. शेतकरी कर्जावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बँक अधिकाऱ्यांवर संतापले. सिबिल स्कोअर मागू नका हे स्पष्ट सांगून देखील लोक ऐकत नाहीत. फडणवीसांनी खडसावलं. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून मकोका लावलेल्या गुंडाला पक्षात प्रवेश. अजित पवारांनी स्थानिक नेत्यांची कान उघाडणी करावी. अशोक चव्हाणांचा सल्ला. हिंगोली ढगफुटी सदृश पावसामुळे मार्केट यार्डमधील हळद भिजून नुकसान. तर अहिल्यानगरमधील राहता तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड. दुकानांवरचे पत्रेही उडाले. मुंबईत 53 कोरोनाबाधित. केईएम रुग्णालयात 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू. मात्र कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण. अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाचा उद्रेक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.